गाईज अँड माशास, वासरूज अँड कुत्रूज. ही पोरगी एक नंबरची मेंटल आहे. हिच्या बरोबर एक पोरगा बी असतो, तो तर लय गाई कुत्रा आहे. मंद बदक. तारकर्लीला जाता जाता अजून एक आपण पॉइंटवर थांबलोय. त्याचं नाव आहे आपलं कुणकेश्वर मंदिर. तर बघू कसं आहे, उतरलंय भारी. साईडलाच बीच आहे, कुणकेश्वरच बीच नाव असलं एखादं. लय क्वालिटी. मी तर म्हणतोय इथंच सनसेट बघून जाऊ, भले भारी वाटतंय. तुम्ही बघितलंच असं आता सिनेमॅटिक मध्ये. आता मी टाकतो. पार्किंग चालू आहे आमची गाईज. हा, गाईज अँड माशास, वासरूज अँड कुत्रूज. आदिती काय बोल. काय बोलू. ही पोरगी एक नंबरची मेंटल आहे. आणि हिच्या बरोबर एक पोरगा बी असतो, तो तर लय गाई कुत्रा आहे. बीच में पत्थर है क्या तुझी? जरा रुक. नाही, फतरा आहे फतरा. छोड़ दे. तुम्ही कुठल्या शाळेत ना? आम्ही बागाय हायस्कूल. माझी शाळा माझं घर सेम आहे. सेम आहे माझंच घर. क्या उधर ना ट्रिप आई तो उधर सब छोकरी वगैरह ना लोग इधर मेरे पीछे छोकरी थी तो मंद बदक. वो इसने क्या करी, पाट के ऊपर ये रखी गुड़गा. पाए नीचे था, पाट के ऊपर गुड़गा. उनके उनकी मैडम अंदर रुकली थी. और इसने पाय पड़ी. वो पंडित से सुबह बोल रहा तुला कळत आहे किती वेळा सांगायचं तुम्हाला है. बोला पहली बार तो बोल रहा, बाद में वो माइंड बोला इधर कभी समझा कि वो पंडित इसको शाल के ट्रिप समझा. माँ कसम बोला बच्ची. अरे सबसे बड़ी है 23 साल की, 25 साल की है भाई. 25 साल की है भाई. 15 साल की छोकरी समझ रहा पंडित. 15 भी नहीं, 12. 5 फुट की भी नहीं है. अरे 12-15 साल की ट्रिप में बोला वहाँ कसम भाई. मला भारताने हे दिलं, तू कुणाचाही शूट करू शकतो. छोटी तुझी ती काय म्हणती त्याचा छोटा भाऊ. ती काय म्हणते माहिती का, तू केवढा लकी आहे बघ. ती एवढी मोठी असून ते तुला असं म्हणतात की छोटी बायको भेटली. आई छोटी आहे सांग तिला, मोठी खात पित नाही काय नाही. मी हिला जास्त काय बोलणार नाही, एवढंच मी तुला बोलेन. मी सीन बघा राव, किती पण वेळ बघा, बोरच होत नाही. दिवस रात्र हे बघितलं तरी नाही काय वाटणार नाही. परत आहे तुम्हाला दाखवतो. Three hours later. हे गाईज फायनल आम्ही पोहोचलोय तारकर्लीला.
आणि तुम्हाला असं वाटत असेल मी टायरमध्ये रट्टे खातो, पण तसं काही नाही आहे. टायरवर झोपलो आहे ॲक्च्युली. रूम पण मस्त आहे आपल्याला आज. आणि खरं तर कोण नाही आहे रूमला, ती बाई येणार एक जण. आम्ही त्यांना अपडेट नाही केलं, काल फक्त विचारलं आणि आज डायरेक्ट आलो आहे. तर फोन वगैरे करायचं येणार वगैरे असं काहीतरी नियम असतो जो की आम्हाला माहीत होता, पण आम्ही मुद्दाम तसं केलं. तर मग आता आम्ही इथं पोचलो आहे. तुम्हाला इथला आवारा दाखवतो, आवारा पागल दिवाना दाखवतो इथला. म्हटलं बाहेरचं सगळं मॉल बिल कसं आहे नाही का, मॉल म्हणजे माहोल कसा आहे. असं कसं काय कोण असू शकतं लाईफ मध्ये रे, मनात येईल ते बोलतोय रे. याला कुठल्या जिभेला हार, तू काही बडबडतोय बा, काही नाव घेतोय, लोक येडी होतील, लोकांचे गैरसमज होतील. मॉल म्हणजे तो रे झुडिओवाला, आणि माहोल म्हणजे तो वाला मॉल नाही, बाहेरचं कसं दाखवतो ती बाई पर्यंत. नंतर रूमचा तुम्हाला टूर मी तर दाखवलं. हां, बाहेरच्या लाईट अजून तर लावल्या नाही आहे काय, पण जेवढ्या लाईट आहे तेवढ्यात बिल आहे काय काय दिसतंय. आणि हे आपले 5 लोक. तुम्हाला मी नाही का रूम गेटपासून दाखवतो एकदम प्रॉपर, म्हणजे कसं आहे नाही का बाहेरनं कसं दिसतं. तर नाव तर याचं असं आहे सनसेट सीशेल. अच्छा. आणि हे असं आहे नाही का बाहेर वगैरे आरामात बसू शकतो आपण. आणि इथं असे म्हणजे असं 4-5 आहे. मस्त आणि हे पण रूम आहेत आणि असे टेंट आहे. टेंट चांगले, AC आहे. आणि असे टेंट आहे. आम्ही टेंट घेतलं, AC रूम तर नाही घेतलं. हे असं आतमधनं नाही दाखवू शकत सध्या तरी, लॉक आहे. हा, त्यांनी आम्हाला साऊंड दिला आहे, वाटत नाही जी गरज असेल साऊंडची. सर काय देऊ मी तुम्हाला? प्लीज आम्हाला तुम्ही काही वाढू शकता का? वाढू शकत असेल तर वाढा. जे वाढायचं मी तर रात्री वाढेल. आता आपला आमचा रूम दाखवतो तुम्हाला, आमचा जो आम्ही घेतलाय. आतमधनं टेंट बघा कसं आहे, मस्त आहे. ह्या लोकांना कोणाला आवडलं नाही, मला असं वाटलं. कॅम्पिंग टाइप आहे पण भारी आहे. मतलब बेड के बाद जो स्पेस मिल रही ना अपने तो ऊपर बैठने को मजा को, रूम में नहीं है. अच्छा. हाँ, देखो बेड थोड़ा बड़ा मिलेगा, पण ना जागा उतनी चाहिए. नाही रे, वावरने भी जागा म्हणतात माझ्या नाही. अरे पण ही मी जागा बघूनच म्हटलो डन. थोडं नाही का जागा जेवढी जास्त दिसली ना बस, थोडी जागा जास्त पाहिजेत, मग बाकी काय लागत नाही. हे पण आम्ही सगळं वापरू शकतो फुल. आणि ह्याच्यासमोर बीच आहे, इथून नाही त्याला रोड, मागणं कुठून तरी. आत्ता रात्र म्हणून एवढं काय माहित नाही, आम्ही आत्ता पोहोचलो 5 तासाच्या प्रवासानंतर. अच्छा, मग आम्ही आता जाईन जेवायला थोड्या वेळाने. तर आता मी जरा जातो, मस्त टट्टी बिट्टी करतो, पोट साफ करतो. अरे ते खाल्लं काय म्हणतात, कांदा भजी, सोडा सोडतोय सगळं. आता मी पण सोड्याला मी सोडतो आणि मग आता मी ऑनलाईन येतो. बरोबर. नाही ठीक आहे.